तर या दरम्यान आम्हाला न्याय कधी मिळणार, पुण्यातील वतनदारांनी सरकारला सवाल विचारलाय। जमीन परत करण्याची वतनदारांनी मागणी केली आहे। जमीन परत द्या, मूळ वतनदारांकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। आपल्यासोबत मूळ जमीन मालक आहेत। मला सांगा, आज शीतल तेजवानीला अटक झाली, न्याय मिळणार तुम्हाला? आम्हाला ज्यांनी सगळ्यांची फसवणूक केली, शासन, तुम्ही आणि समोरची पाटील, तिला अटक झाली पण आम्हाला न्याय मिळाला असं वाटत नाही सध्या तरी। कारण जे या प्रकरणामध्ये दोषी आहेत यांच्यावर देखील कारवाई होणं अपेक्षित आहे। यांच्यावर देखील शासनाने शासकीय स्तरावर हा व्यवहार जो काय आहे हा रद्द केला पाहिजे होता, पण त्याने अजूनपर्यंत झालेला नाही। जोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान होणार नाही, आणि जोपर्यंत मूळ मालकांना ही जमीन शासन परत देणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। नाही, फसवणूक तर झालेलीच आहे। 2006मध्ये 7मध्ये आमची फसवणूक झालेलीच आहे। पण आमची शासनाकडे एकच मागणी आहे की आमची मूळ महार वतनदारांची जी जमीन आहे ती आम्हाला परत मिळावी। त्यासाठी ज्या काही अटी शर्ती असतील, तो शेतसारा भरायचा आहे, रिग्रँड करायची, त्याचे काही नजराना भरायचा आहे, तो आम्ही 1 to 1 सरकारबरोबर करायला तयार आहोत। आणि सरकारने ते आम्हाला 11,000 भरले, ते कोणाच्या वतीने भरले? नाही, फसवणूक झाली। नाही, ते आम्हाला माहितीच नाही ना। आमची महार वतन जमीन आमची आम्हाला परत मिळाली पाहिजे। बघा, हे सगळे बांधव आहेत। आपण ज्यावेळेस बातमी जितेशासनं ब्रेक केली तेव्हाच आमच्या लाईव्हमध्येच ही सगळी मंडळी आली होती आणि त्यांनी आपलं घराणं मांडलं होतं। आणि आज त्याच प्रकरणाचा पाठपुरावा करत शीतल तेजवानीला अटक झाली, त्याबद्दल या सगळ्यांनी जितेशासचे आभार मानलेले आहेत। पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हालाही न्याय मिळावा। बघू आता शासन यांना कशा पद्धतीने मदत करते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह चंद्रकांत बोंदे, जे मीडिया, पुणे।